हाय हॅलो नमस्कार. नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मी प्रिया. तर चला पहिलं आपण बघा प्रिन्स विथ कटोरी म्हणजे कटोरी विथ प्रिन्स आपण ब्लाऊज कटिंग मी दाखवलेलं. म्हणजे आता नवीन ट्रेंडिंग चाललेलं आहे बरं का. कटोरीलाच प्रिन्सचा आकार आलेला. आपल्याला जर काय फोरटक्स नको असेल, प्रिन्स नको असेल ना, किंवा कटोरी पण नको असेल ना, कटोरीचं काय होतं टोक वगैरे येते ना, त्यासाठी इथं कटोरीमध्ये बघा प्रिन्स कटोरी घेऊन आलेली आहे. मी एकदम सहज सोपं मी कटिंग सांगितलेलं. त्याचा पुढचा पार्ट म्हणजे इथं मी तुम्हाला ब्लाऊजवर कसं ड्राफ्ट करायचं, म्हणजे बऱ्याच वेळा काय तो कुठला पार्ट कुठं ठेवायचं हे समजत नाही, त्यासाठी मी घेऊन आलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ जर युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा. बघा इथे बघा आपण ब्लाऊज पीस घेतलेला आहे. ब्लाऊज पीस घेताना बघा मी बिना अस्तरचा ब्लाऊज पीस आहे. ह्याला अस्तर वगैरे लावायची काही गरज नाही. त्यामुळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. जसं मी जर कटिंग स्टेप बाय स्टेप सांगितलं, तसं ड्राफ्ट कसं करा स्टेप बाय स्टेप सांगितलं, तसा पण पुढचा पार्ट बघा तुम्हाला स्टिच वगैरे कसं करा स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. पहिल्यांदा बघा ब्लाऊज व्यवस्थित सरळ डबल घडीचा ठेवून घेतलेला आहे. ठेवताना बघा बॅक पार्ट बंद बाजूवर ठेवायचा. आपल्याकडे बंद बाजू आलेली आहे त्याच्यावर व्यवस्थित ठेवायचं, कारण बॅक पार्टला आपल्याला हुक वगैरे नाही, आपल्याला गोलगळा आहे. बॅक पार्टला व्यवस्थित असं ठेवायचा आणि ते ड्राफ्ट करून घ्यायचं. व्यवस्थित चॉकने टिक करून घ्यायचं. जरी तुमचं इकडे तिकडे हालत असलं वाटलं तरी तुम्ही इथं टाचणी वगैरे लावून घेतली तरी चालेल. आणि व्यवस्थित ज्या आकारावर आपण ते ब्लाऊजचं पेपर कटिंग केलं ते ठेवून घेतलेलं आहे. ते ठेवून झालं की बघा आता पुढचा म्हणजे साईड फिटिंगचा भाग कटोरी जोडतो ना, तो भाग घेतलेला आहे. तो पण ठेवताना बघा मी कसा ठेवलेला आहे वरच्या साईडला व्यवस्थित, जेणेकरून ना आपला कपडा थोडक्यात वाचला पाहिजे ना, एवढी एक काळजी घ्यायची. त्यामुळे ठेवताना बघा मी इकडे ठेवले बरोबर. ठेवताना फक्त या मुंड्याकडे बॅक पार्टच्या मुंड्याकडे जाऊन देताना व्यवस्थित असं पेपर ठेवायचा आणि ड्राफ्ट करून घ्यायची. तर वाढवायची वगैरे काही गरज नाही. आपण शिलाई पेपर कटिंगमध्ये वाढवलेलं आहे. व्यवस्थित ड्राफ्ट करून घ्यायचा आहे बघा. ॲडजस्टनुसार ड्राफ्ट करून घ्यायचा. मधली थोडी पट्टी राहिली असेल आपण हुक पट्टीसाठी कशा पण वापरू शकतो. तर बघा आता साईड फिटिंगचा भाग आपण ठेवून घेतलेला आहे. थोडंसं फिटिंग झालं एक्स्ट्रा झालं ते काही नाही, फक्त हे मुंड्याकडे येऊन द्यायचं नाही. आता पुढचा बघा कटोरीचा भाग घ्यायचा. कटोरीचा भाग त्या साईडलाच व्यवस्थित मांडून घ्यायचा. नुसती जरी कटोरी असेल तर तशीच मांडली जाते, किंवा इथं बघा मी कटोरी विथ प्रिन्स मी सांगितले तसेच व्यवस्थित ठेवायचं आणि ड्राफ्ट करून घ्यायचं. चॉकने टिक करून घ्यायचं. इकडे तिकडे सरकते वाटलं तर तसं मी सांगितलेलं आहे टाचणी लावून घ्या. ते झालं की दुसरा पण बघा कटोरीचा भाग. आता कारण इथं प्रिन्स कटोरीचा आपण सांगितलेलं आहे, तसाच व्यवस्थित ड्राफ्ट करून घ्यायचा. मग तुम्हाला सांगते व्यवस्थित ठेवताना बघा असं चॉकने पहिले टिक करून घ्यायचं. डायरेक्ट जर तुम्ही कटिंग करायला जाल तर इकडे तिकडे सरकणार. त्यामुळे पहिले चॉकने व्यवस्थित पेपर पॅटर्न मांडून घ्यायचं, किंवा पूर्ण सगळं पेपर पॅटर्न मांडून तुम्ही चॉकने टिक करून मग ते घेतलं तर चालेल. आणि बघा ड्राफ्ट करून घेतलेलं आहे. आता ते बाजूला ठेवून देऊया. एवढाच भाग पहिला आपण कटिंग करून घेणार. पण सगळ्यात अगोदर इकडे बघा पुढंच थोडीशी जागा राहिलेली, तिथं बघा डबल घडी टाकून योगपट्टी बसती का बघून घ्यायची. योगपट्टी बसत असेल तर कटिंग करायचं, नसेल तर आता बघा अस्तरचं ब्लाऊज असेल तर अस्तरला आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर हे असं योगपट्टीला येत असतं. पण हा बिना अस्तरचं ब्लाऊज आहे ना, त्यामुळे आपला एक्स्ट्रा कपडा असल्यामुळे आपण डबलच ह्यातली योगपट्टी काढणार आहोत. तर बघा आता पहिल्यांदा आपण योगपट्टी परत काढूया. पहिले आपण बॅक पार्ट कटिंग करून घेऊया. व्यवस्थित जसं ड्राफ्ट केले ना त्याच्यावर कटिंग करून घ्यायचं. इथे शिलाई वगैरे वाढवायची काहीच गरज नाही, आपण पेपरवर वाढवलेलं आहे. ते कटिंग करून झाले की पुढचे पार्ट कटिंग करायला घ्यायचे. ते कटिंग करून झाले की मग पुढे तुम्हाला बाही कटिंग कशी करायची आणि योगपट्टीचं कसं घ्यायचं ते पण सांगते. कारण काय होतं 2x2ला आपल्याला डबलच घ्यायला लागते योगपट्टी, कारण आपल्याला तिथं अस्तर नसतं ना. जसं चॉकने टिक केले त्याच्यानं कटिंग करून घ्यायचं. इकडे तिकडे सरकते वाचलं तर टाचणी सांगितलं तसं टाचणी लावून घ्या, म्हणजे काय होतं इकडे तिकडे सरकणार नाही. आणि व्यवस्थित हो का जसं मी सांगितले तसं हो का असं पेपर पॅटर्न मांडून कटिंग करायचं. कारण काय होतं आपला कपडा पण वाचतो आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सगळं बसतं. कारण काय होतं इमर्जन्सीला आपला कपडा थोडा शिल्लक असलेला बराच. तर आता बघा व्यवस्थित साईड फिटिंगचा भाग कटिंग करून घेतला की आपण प्रिन्स कटोरीचा कटिंग करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला कटोरीचं ब्लाऊज जर नको असेल ना, तर हे बघा प्रिन्स विथ कटोरी हे छान आहे बरं का. ह्याचं तुम्ही कटिंग पण बघू शकता. आणि कसं आहे एकदम फिनिशिंग वगैरे प्रॉपर येणार आहे. आणि तुम्हाला स्टिचला पण मी कसं करा स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आता बघा व्यवस्थित आता जसं आपण चॉकने टिक केले तसे कटिंग करून घेतलेलं आहे. एकसारखं कटिंग करून घेतलं की मग तुम्हाला सांगते पुढच्या वाईटला बाहीला थोडंफार बाहीला आपल्याला ठेवताना जॉईन करायला लागणार आहे. पण ते आपण जॉईन करायचं, कारण कसं तुम्ही माझ्या स्टेपवर सांगत असते बघा. ही स्टेप तुम्ही फॉलो करा.
साईडचं थोडं एक्स्ट्रा झालं असेल कटिंग करून घ्यायचं, जेणेकरून काय होतं आपण चॉकलेट टिक मार्क करताना थोडंफार नॉर्मल जास्त होतं, त्यामुळे व्यवस्थित कटिंग करून घ्या जेणेकरून जास्त पण येऊ नाही. आता बघा हे बरोबर हो का झालेले आहेत आपले भाग कटिंग करू नका. हे कटोरीचा बघा पार्ट असा येणार आहे. मी तुम्हाला पुढे स्टिच कसं करायचं सांगते. ते झालेलं आहे. तर चला आपण आता योगपट्टी पुढचं बाही वगैरे कटिंग कसं करायचं ते बघून घेऊया. आता बघा शिल्लक राहिलेला असा कपडा घेतलेला आहे. ठेवताना बघा मी असा ठेवलेला आहे, उभा बरोबर कपडा आपण ठेवलेला तसाच ठेवलेला आणि त्याच्यावर का बाही अशी ठेवून घ्यायची. ही बाही अशी ठेवायची. बाहीला कसं होतं, आता ही बाही 36 साईजचा ब्लाऊज आहे, त्यासाठी पण बाही अशी बसते. कमी साईज असल्या बरोबरच बसते. साईडला थोडं नॉर्मल वाटते, तिथं आपण ना बरोबर जॉईंट देणार आहोत. नॉर्मल थोडं जॉईंट द्यायला लागते. व्यवस्थित ठेवायचं आहे असं बघा, खालच्या साईडने ठेवायचं. बरोबर बाहीला आपण शिलाई मानी वाढवलेली तेवढी चॉकने टिक करून घ्यायचं आणि मग कटिंग करून घ्यायचं. मी माझी स्टेप सांगत असते, मी असंच ठेवत असते. कारण काय काय असतं, कमी जर कपडा असेल तर आपल्याला कमी कपड्यात पण आपल्याला कटिंग करता आलं पाहिजे ना, त्यासाठी आपल्याला थोडंसं बाहीला जॉईन करायला लागतं. पण ह्यात बरोबर हो का ब्लाऊज असं होतं, एकदम परफेक्ट ब्लाऊज आपला कटिंग करत होतं आणि स्टिच पण करून होतं. आता व्यवस्थित हो का आपण बाही कटिंग करून, बाही कटिंग करून झाली की मग पुढे बघा तोच कपडा शिलाई घालायला, त्यातनं आपण योगपट्टी काढून घेणार. मग पण तुम्हाला गळापट्टी वगैरे कसं करायचं सांगते सगळं. आता बघा बाही कटिंग करून झालेली आहे. बरोबर आपलं थोडं नॉर्मल आपण साईडला जॉईंट देणार आहोत. आता बघा हा कपडा घेतलेला शिल्लक राहिलेला, त्याचं पण बघा आता इथं डबल योगपट्टी काढायची आहे. त्यामुळे आता हा 2 पदरी आहे ना, अजून एक फोल्ड करून घ्यायचं. हे 4 पदरी झालेलं आहे, ह्याच्यात ॲडजस्ट करून घ्यायचं योगपट्टी. कारण आपल्याला साधा ब्लाऊज असेल तर योगपट्टी आपल्याला 4 पदरी काढायला लागते. म्हणजे कसं होतं, डबल योगपट्टी काढायला लागते. व्यवस्थित योगपट्टी ठेवायची आणि आहे असं ड्रॅफ्ट करून घ्यायचं. कारण काय आहे, आपण सगळं शिलाई मॅजिंग वाढवलेलं ते मग ते वाढवायची काहीच गरज आहे. साईजवर ठेवायचं, ड्रॅफ्ट करून घेतलेलं आहे आणि कटिंग करून घ्यायची. हे बघा आपले झालेलं आहे. बिना अस्तरच्या बाहीसाठी ही ट्रिक फॉलो करायची. आणि अस्तरची बाही असेल तर मेन फॅब्रिक आणि अस्तर त्याच्यासाठी येत असतं. हे बघा कटिंग करून झालेलं आहे. एक पट्टी बाजूला ठेवून देऊया. आता बघा बॅक पार्ट घेतलेला आहे. बॅक पार्ट घेताना बघायचं, फ्रंट पार्टचा आपण जो आपला कटोरी जोडतो तो पार्ट घ्यायचा. व्यवस्थित ह्या मुंडेच्या साईडने ठेवायचा आणि गळ्याचं टिक करून घ्यायचं आणि बॅक पार्टचा गळा टाकायचा. मागील गळा किती आहे, मागील गळा 8.5चा आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन करून 9चा गळा करायचा. 9चा गळा केला की खालच्या साईडनं बघा, जर जेवढा तुम्हाला गळा डीप पाहिजे तेवढा मी 2.5चा घेतलेला आहे. तिथनं बॉक्स करून घ्यायचा आणि गोल आकार देऊन घ्यायचा. तुम्हाला कुठला पाहिजे तो आकार दिला तर चालेल. तिथं मी गोल आकार दिलेला आहे, तो कटिंग करून घेऊया. चौकोनी आकार दिला तरी गोटपट्टी करता येते किंवा वेगळा आकार दिला तरी गोटपट्टी करता येते. आणि त्याचं जरी कटिंग बघायचं असेल तर कमेंट करा. ते झालेलं आहे कटिंग करून. आता बघा मी नेहमी सांगत असं गळ्याचा बॅक पार्ट आहे ना, त्याचंच बघा गळ्याचा जो कपडा निघाला त्याचं मी हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी वापरणार आहे. मी असंच करत असते, म्हणजे कसं होतं आपलं थोडक्यात ॲडजस्ट होतं. हे बघा साईड फिटिंग ही कटोरी बरोबर घेतलेली आहे. ही आपली योगपट्टी झालेली आहे, योगपट्टी बरोबर. आणि हा बॅक पुढच्या भागासाठी झालेलं आहे. आपण ही काढलेली आहे, ब्लाऊजचं राहिलेले गळा कट केला त्याची पट्टी काढलेली आहे, ते बरोबर झालेली आहे, बाही झालेली आहे. आता बघा ह्याचे घेतलेले आपण तिरकस पट्ट्या काढण्यासाठी. बिना असाचा ब्लाऊज असेल आपल्याला गोटपट्टीसाठी तिरकस पट्टी काढायला लागते. हा घेतलेला आहे त्याची आपण कमरपट्टी काढून घ्या. बॅकपार्टसाठी आपल्याला कमरपट्टी लागत असते. जरी कपडा कमी असेल आणि कपडा जर पुरत नसेल तर तुम्ही साधा आपलं शिलाई करायला असेल त्यातनं पण काढून घेऊ शकता. इथं 2 इंचाची पट्टी काढलेली आहे. मग कमर घ्यायचं आपलं जेवढं असेल तेवढी पट्टी आपल्याला घ्यायला लागते. आता बघा राहिलेला एक्स्ट्रा घेतलेला आहे, हा कपडा घेतलेला आहे ना, त्याच्यातनं आपण तिरकस पट्ट्या कधी नेहमी गोटपट्टीला तिरकस पट्ट्या काढायच्या. तिरकस पट्ट्या काढल्यामुळे काय होतं, गोटपट्टी व्यवस्थित येते. कारण गळा कसा पण तुम्ही शिवा, फक्त ना गोटपट्टी जर तिरकी असेल ना तर गळ्याला फिनिशिंग वगैरे येतं, गळा वगैरे आकार व्यवस्थित येतो. त्यामुळे नेहमी कुठलाही गळ्याला गोटपट्टी लावताना तिरकस पट्टी काढायची. तुम्ही डिझाईनचा असू द्या किंवा प्लेनवाला असू द्या. जर सिल्कमधला असेल तर सरळ पट्टी काढली तरी येते, पण जर असं जाड कॉटनवाला असेल ना तर असं तिरकस पट्टी काढायचीच. हे बघा तिरकस पट्ट्या काढून घेतलेल्या आहे आपल्या ब्लाऊजसाठी. अजून जरी लागत असेल तरी राहिलेलं ह्यातनं काढून घ्यायच्या. काय होतं, ब्लाऊजमधलं जरी पुरलं नाही तर तुम्ही मॅचिंग असेल असं वापरून सुद्धा किंवा आतल्या साईडला पट्टी वेगळी तुम्ही लावली तरी पट्टी आतल्या साईडला करू शकता फोल्ड. हे झालेलं आहे बघा. आता हे बघा थोडं राहिलेलं आहे, त्यातनं आपण बाहीसाठी थोडं जॉईन करायला ते 4 आपले तुकडे घेतलेले. हे झालेले आहे गळापट्टी, हा झालेला आहे बॅक पार्ट आणि त्यासाठी कमरपट्टी काढून घेतलेली आहे. आता बघा ही बाही झालेली, बाहीसाठी पण आपण जॉईन देण्यासाठी घेतलेलं आहे. हा बघा पुढचं पार्ट घेतलेला आहे.
पुढचा पाय परत ना कटोरी घेतलेली आहे, एक पट्टी घेतलेली आहे आणि हुक पट्टी आईपट्टीसाठी पण घेतलेलं आहे. हे असं कटिंग करून झालेलं आहे. तुम्ही असं स्टेप बाय स्टेप फॉलो करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जरी चॅनल नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि पेपर पॅटर्न आहे ते व्यवस्थित बघा, त्याच्यावर टिक करून ठेवायचं. आणि सगळे व्यवस्थित पेपर पॅटर्न जुळवून ठेवायचे आणि पॅक करून ठेवायचे, जेणेकरून काय होतं फुललेला आपण कुठल्या तसा साईजचा जर ब्लाऊज आला तर तुम्ही मेजरमेंट जुळतं मिळतं असेल तर करू शकता, किंवा त्या साईजचा आला तरी शिवू शकता. आणि व्यवस्थित असं पॅक करून ठेवायचं, म्हणजे परत आपल्याला येतं. तर बघा, अजून कोणतं कटिंग बघायचं असेल तरी कमेंट करा, सांगेन. आणि बघा एकदम सोपं सांगितलेलं आहे. तर पुढला पण पार्ट बघा. तर चला पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय.